जास्त वजन किंवा पोट बाहेर आलेल्या महिलांनी साडी कशी नेसावी? खूप मनापासून आवडलेली, हजारो रुपये देऊन घेतलेली, भारीतली साडी. जेव्हा आपण एखाद्या लग्नात किंवा सणात नेसतो आणि ऐनवेळीच ती नेसताना आरशात बघितल्यावरती पोट किंवा कमरेचा भाग फुगीर दिसू लागतो. तेव्हा मनात एक निराशा येते ना, एवढी महागडी साडी नेसूनही मी छान का दिसत नाहीये? हा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. आपण लगेचच दोष स्वतःच्या वजनाला, माझं वजन वाढलंय, माझं पोट सुटलंय, मला साडी शोभतच नाही, असं आपण बोलतो. पण आज एक गोष्ट मनावरती कोरून ठेवा, की चूक होती ती साडी निवडताना आणि ती नेसण्याच्या अगदी लहान-लहान तंत्रामध्ये. कारण की साडी हा असा एकमेव भारतीय पोशाख आहे, जो योग्य पद्धतीने नेसला तर कोणालाही अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे 10 सिक्रेट हॅक्स शेअर करणार आहे, ज्यानंतर तुमचं पोट किंवा कंबर अजिबात फुगीर दिसणार नाही आणि तुम्ही उंच देखील दिसाल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी साडीच्या रंगाबद्दलची एक अशी चूक सांगणार आहे, जी 90% महिला रोज करतात आणि त्यामुळे त्या अधिक जाड दिसतात. त्यामुळे एकही टप्पा मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आपल्याकडे जेव्हा थोडंसं वजन वाढतं किंवा डिलिव्हरीनंतर पोट सुटतं, तेव्हा अनेक महिला साडी नेसणं सोडून देतात. कुर्त्यामागे किंवा सेल कपड्यामागे स्वतःला लपवू लागतात. जेव्हा एखादा कार्यक्रम येतो, तेव्हा साडी नेसताना कमरेभोवती कपड्याचे थर साचतात, निऱ्या पोटपाशी फुगतात आणि त्यामुळे आपण जितके आहोत ना, त्यापेक्षा जास्त जाड दिसू लागतो. यामुळे होतं काय, आपला आत्मविश्वास फार ढासळतो. कार्यक्रमात गेल्यावरती आपण सतत पदर सावरत राहतो आणि दुसऱ्यांच्या फोटोमध्ये आपण मागे लपण्याचा प्रयत्न करतो. पण विचार करा, जर हीच साडी तुम्ही अशा प्रकारे नेसली, ज्याने तुमचं पोट एकदम फ्लॅट दिसेल, तुमची कंबर शेपमध्ये दिसेल आणि तुमचा लूक एकदम एलिगंट वाटेल, तर आज आपण हेच प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. तर फॅब्रिक आणि पेटिकोट. पहिली टीप आहे साडीचे कापड, फॅब्रिक सिलेक्शन. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक साडीच्या फॅब्रिकमध्ये होते. जर तुमचं वजन जास्त असेल किंवा पोट सुटलेलं असेल, तर कडक, ताठ राहणाऱ्या साड्या जसं की कॉटन किंवा कांजीवरम साड्या टाळा. या शरीराला चिटकून राहत नाहीत. उलट त्या फुगतात आणि तुम्हाला अधिक रुंद दाखवतात. त्याऐवजी वाहत्या आणि मऊ कपड्याच्या साड्या निवडा. जसं की जॉर्जेस, मऊ, सॉफ्ट सिल्की, क्रेप, शिफॉन हे कपडे शरीराच्या आकाराशी जुळवून घेते आणि बॉडीला एकदम स्लिम लूक देतं. दुसरी टीप, पेटिकोटची निवड. शेपवेअर व्हर्सेस ट्रेडिशनल पेटिकोट. आपण वर्षानुवर्ष तो जुना सुती कॉटनचा पेटिकोट वापरतो, ज्याला कमरेपाशी खूप साऱ्या चुन्या असतात. तर हा पेटिकोट कमरेवरती गाठ मारल्यामुळे पोटाचा भाग अधिक पुढे ढकलतो. जर तुम्हाला पोट लपवायचं असेल, तर कॉटनच्या ऐवजी साडी शेपवेअर वापरणं सुरू करा. हे शेपवेअर तुमच्या पोटाला आणि मांड्यांना हलका सपोर्ट देऊन इन शेप आणतात. जर तुम्हाला पारंपरिक पेटिकोटचा वापरायचा असेल, तर तो तुम्ही ए लाईन कट असलेलाच वापरा, ज्याला कमरेवरती चुन्या नसतात. चौथी टिप, साडी नेसताना होणाऱ्या 5 चुका. तिसरी, कमरेची जागा. साडी कुठे बांधायची आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच महिला साडी थेट पोटाच्या मध्यभागावरती बांधतात. यामुळे पोटाचे 2 भाग पडल्यासारखे दिसतात आणि पोट अधिक फुगीर वाटतं.
तर साडी कधीही पोटाच्या खूप वर किंवा खूप खाली बांधू नका. नाभीच्या अगदी 1 इंच खाली, जिथे आपली कंबर नैसर्गिकरित्या थोडी आत असते, तिथे साडी बांधावी. यामुळे पोटाला छान सपोर्ट भेटतो. चौथी टीप, निऱ्यांची मांडणी. पोटावर साडी फुगण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे निऱ्या. एकावर एक जाड थरामध्ये रचणे. जेव्हा आपण 7-8 निऱ्या एकत्र करून कमरेत खोचतो, तेव्हा त्या जागी कपड्याचा मोठा गुंड तयार होतो. यावरती उपाय म्हणजे निऱ्या थोड्या रुंद काढा. 6 ते 7 बारीक निऱ्या करण्याऐवजी तुम्ही 4 ते 5 रुंद निऱ्या करा. खोचताना एकावर एक न खोचता थोड्या पसरवून कमरेत खोचा. यामुळे पोटावरचा भाग सपाट दिसतो. 5वी टीप, ब्लाऊजची लांबी आणि डिझाइन. खूप लहान ब्लाऊज घातल्यामुळे कंबर आणि पोटाचा भाग जास्त उघडा पडतो, ज्यामुळे लक्ष थेट तिकडे जातं. जर तुमचे पोट सुटलेलं असेल, तर ब्लाऊजची लांबी थोडी जास्त, म्हणजे नाभीपर्यंत स्पर्श करेल अशी ठेवा. ब्लाऊजचे गळे थोडे खोल किंवा स्वीटहार्ट नेक व्ही गळ्यामुळे मानेचा आणि दंडाचा भाग लांब आणि कोपऱ्यापर्यंत असलेले हात वापरल्याने दंडही स्लिम दिसतात. आता 5वं लक्षात घ्यायचं ते म्हणजे कलर आणि प्रिंट. 6वी टीप आहे रंगाची योग्य निवड. आता वळूया त्या सिक्रेट टिप्सकडे, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. खूप फिकट रंग म्हणजे पेस्टल, लाईट कलर्स प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे शरीर मोठे दिसते, म्हणजे तुमचं वजन जास्त दिसतं. जर तुम्हाला स्लिम दाखवायचं असेल तर डार्क शेड निवडा, जसं की वाईन, बॉटल ग्रीन, नेव्ही ब्ल्यू, डार्क मरून. तसंच तुम्ही मोनोक्रोमॅटिक लूक ट्राय करा, म्हणजेच साडी आणि ब्लाऊज एकाच रंगाचा किंवा समान शेडचा असावा. जेव्हा साडी आणि ब्लाऊज वेगवेगळ्या रंगाचे असतात, उदाहरणार्थ पिवळी साडी आणि लाल ब्लाऊज, तेव्हा शरीराचे 2 भाग झाल्यासारखे दिसतात. त्यामुळे एकाच रंगाच्या पोषकामुळे डोळ्यांना एक सलग व्हर्टिकल दिसतं, ज्यामुळे तुम्ही स्लिम आणि बारीक दिसता. 7वी टीप, प्रिंट्स, प्रिंटेड बॉर्डर्स, म्हणजे मोठी आणि भव्य फुले किंवा मोठ्या डिझाईन्स असलेल्या साड्या टाळा. मोठ्या प्रिंट्समुळे आपण पसरट दिसतो, जास्त वजन दिसतं. त्याच्यामुळे नेहमी बारीक प्रिंट असलेल्या साड्यांची निवड करा. साड्यांची बॉर्डर देखील खूप रुंद नसावी. 2 ते 3 इंचाची नाजूक बॉर्डर असलेली साडी तुम्हाला अधिक एलिगंट आणि स्लिम लूक देईल. 6वं म्हणजे ड्रॅपिंग स्टाईल आणि एक्सेसरीज. 8वी टीप, पदराची पद्धत. बऱ्याच महिला पदराच्या बारीक निऱ्या करून पिन लावतात, पण जर पोट जास्त सुटलेलं असेल तर पिन लावल्याने वजन जास्त दिसू शकतं. म्हणूनच जर पोट लपवायसाठी ओपन पल्लू किंवा गुजराती स्टाईलमध्ये पदर घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पिनअपच करायचं असेल तर तुम्ही डायगोनल स्टाईलमध्ये देखील घेऊ शकता, जेणेकरून पोटाचा भाग झाकला जाईल. आणि 9वी टीप म्हणजे ज्वेलरी आणि चप्पलसाठी. गळ्यात खूप जड किंवा कमरेपर्यंत लटकणारे हार घालण्याऐवजी तुम्ही मोठे झुमके घाला, एलिगंट ज्वेलरी घाला डिसेंट. लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे आकर्षित होईल. साडी नेसण्यापूर्वी नेहमी तुमची हील्स किंवा चप्पल घाला. यामुळे साडीची योग्य लांबी निश्चित होते.
साडी नेहमी जमिनीला किंचित टेकणारी असावी, ज्यामुळे पाय लांब दिसतात आणि तुमची उंची देखील जास्त वाटते. त्यामुळे नेहमी साडी घालताना तुमचे हील्स किंवा चप्पल घालून साडी नेसा. आता आपण पाहणार आहोत की काय करायचे आहेत आणि काय टाळायचे. तर परफेक्ट शेपमध्ये स्लिम दिसण्यासाठी साडीमध्ये तुम्हाला शिफॉन किंवा मऊ सिल्कच्या साड्या वापरा, जॉर्जेसच्या, किंवा ए लाईन पेटिकोट किंवा साडी शेपवेअरचा वापर करा आणि व्ही गळ्याचे आणि कोपऱ्यापर्यंत बाही असलेले ब्लाउजेस वापरा. डार्क आणि सिंगल कलर कॉम्बिनेशन निवडा आणि निर्या कमरेवरती थोड्या पसरून खोचा. आता काय टाळायचं तर ताठ आणि फुगलेल्या कॉटन किंवा जाड कांजीवरम साड्या टाळायचे आहेत. चुन्या असणारे जुने कॉटनचे पेटिकोट वापरायचे नाही आहेत. पोठावर अगदी मध्यभागी साडी बांधणे टाळा आणि खूप मोठ्या प्रिंट्स आणि खूप रुंद बॉर्डर्स असलेले देखील टाळा आणि खूप शॉर्ट्स ब्लाऊजचे बाजू असलेले वापरू नका. जर तुम्हाला साडीमध्ये स्लिम वजन जास्त असूनही वजन कमी दाखवायचं असेल, स्लिम दाखवायचं असेल, तर या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळा. स्त्री सौंदर्य हे तिच्या आत्मविश्वासात असतं. तुमचं वजन कितीही असो, तुम्ही जसे आहात तसेच अत्यंत सुंदर आहात. साडी नेसताना फक्त या लहान लहान टिप्स वापरून पहा. तुमचा आत्मविश्वास नक्की. साडीत सुंदर आणि स्लिम लॉयल लूक हवा असेल तर ह्या 10 सिक्रेट साडी हॅक्स नक्कीच फॉलो करा, जेणेकरून वजन जरी जास्त असेल तरी ते कमी दिसण्यास मदत होईल आणि जर चुकीच्या पद्धतीने साडी नेसली तर ती फुगलेली दिसते आणि वजन जास्त दाखवू शकते. त्यामुळे या पद्धतीने एकदा साडी नक्की घालून पहा. आणि हां, तुम्हाला या 10 पैकी कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, आईला, बहिणीला, मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. कारण की बऱ्याचशा जणांचं साडी घालायचं बोलल्यावरती खूप वेळ जातो. पण जर ह्या स्टाईलमधून जर तुम्ही घातली, तर तुमची साडी देखील परफेक्ट होणार आहे आणि वेळ देखील कमी लागणार आहे. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशीच उपयुक्त माहितीसाठी. स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आत्मविश्वास वाढवा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.